एक जिद्दी मराठी तरुण ज्याने 8 कामगारांना घेऊन सुरू केलेली कंपनी आज 1 लाखांहून अधिक लोकांना रोजगार देते. राष्ट्रपती भवन असो, संसद भवन असो, या माणसाने देशातील सर्वात महत्त्वाच्या इमारती स्वच्छ ठेवण्याचं काम घेतलं. कोण आहे हा? ते आहेत BVG ग्रुपचे संस्थापक हनुमंतराव गायकवाड. सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरच्या एका सामान्य घरात जन्मलेल्या हनुमंतरावांना शिक्षणाचं प्रचंड वेड होतं. शिकण्यासाठी अक्षरशः आंबे विकले, शिकवण्या घेतल्या, 42 किलोमीटर सायकल चालून शाळा गाठली. त्यांचे वडील नेहमी म्हणायचे, नोकरी करा, उद्योजक होऊ नका. पण नियतीला वेगळंच काहीतरी मंजूर होतं. टेल्को कंपनीत इंजिनियर असताना त्यांनी पाहिलं की कंपनीतला बराच स्क्रॅप कचऱ्यात जातोय आणि मग सुचली ती एक कल्पना. याच कचऱ्याचा वापर करून हनुमंतरावांनी कंपनीचे तब्बल 2 कोटी रुपये वाचवले आणि इथेच त्यांना व्यवसायाची खरी ताकद कळाली. वडिलांच्या इच्छेविरुद्ध जात त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. फक्त 8 निष्ठावान तरुणांना घेऊन भारत विकास ग्रुप BVGची स्थापना केली. उद्दिष्ट होतं भारताचा विकास आणि स्वच्छता. हे त्यांचं पहिलं पाऊल होतं. एक मराठी माणूस देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द घेऊन उभा राहिला. आज BVG फक्त स्वच्छता नाही तर आरोग्य सेवा, कृषी, इंजिनिअरिंग अशा अनेक क्षेत्रात काम करते. राष्ट्रपती भवनापासून ते तुमच्या गावातील 108 नंबरच्या रुग्णवाहिका सेवांपर्यंत गायकवाड साहेबांनी लाखो हातांना काम दिलं, हजारो कुटुंबांना आधार दिला. एक मराठी व्यावसायिक कसा देशाच्या प्रगतीत योगदान देऊ शकतो याचं ते उत्तम उदाहरण आहेत. मित्रांनो, परिस्थिती कोणतीही असो, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर तुम्ही काहीही साध्य करू शकता. हनुमंतराव गायकवाड हे त्याचंच प्रतीक आहेत. शून्यामधून त्यांनी शिखर गाठलं. त्यांच्या या प्रवासातून तुम्हाला काय शिकायला मिळालं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करूनच समोर जा.